मध्ये पिठाचा गोळा घातला पण पोळी काही जमेना. इकडे नवरा बिचारा हाक मारू मारू मरायला आला पण पोळी काही जमेना. काय करावं म्हटली. पुन्हा मनामध्ये विचारायला, अरे ज्या वेळेस ती बडवीन बाई पोळी करण्याकरता बसली ना, तिच्या डोक्याला एक सुद्धा केस नव्हता. लगेच नवऱ्याकडे गेली, सांगितलं, हो असं असं आहे, पोळी जमत नाही ना, याचं कारणच हे आहे. मला आता कळालं म्हटली. नवऱ्याकडून पैसे घेतले, पार्लर मध्ये गेली, डोक्याचे सगळे केस काढले, घरी आली, पोळी लाटण्याकरता बसली, पिठाचा गोळा केला, पुरणाची वाटी केली, पुरणाच्या वाटीमध्ये पिठाचा गोळा घातला पण पोळी काही जमेना. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचा सिद्धांत एवढाच होता, वर्म चुकलं तर साधन चुकल्याशिवाय राहत नाही. त्या बाईचं वर्म चुकलं म्हणून तिला साधन चुकलं. वर्म चुकल्यावरती साधन चुकल्याशिवाय राहत नाही आणि साधन चुकलं की साध्य प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे तुमच्या आमच्याकडे जर भावच नसेल ना, तर बाकीच्या उपचारांना काहीच किंमत नाही. कारण का, देवासी तो पुरे एक भाव गाठी, तोची त्याची मिठी देल पाया. किंवा तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव, भावापाशी देव शीघ्र उभा. तुका म्हणे भाव, भावाशी भावापाशी देव, भावापाशी देव शीघ्र उभा. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. तर शीघ्र म्हणजे कसा, शीघ्र म्हणजे कसा तर तत्पर आहे का. ज्या वेळेस भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी मातेचं वस्त्र हरण चालू होतं, त्यावेळेस माझ्या द्रौपदी मातेने सगळ्यांना हाका मारल्या पण कोणीही मदतीसाठी धावून आलं नाही. शेवटी द्रौपदी मातेने भगवंताला हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला, दीनानाथ ब्रीद सांभाळ्या पुले, नको पाहू केले पाप पुण्य. देवा माझं पाप बघू नकोस, माझं पुण्य बघू नकोस, माझी मदती करता धावून ये. आणि त्यावेळेस माझा भगवंत ज्याप्रमाणे धावून आला ना, त्याप्रमाणे शीघ्र म्हणजे तत्पर आहे का. का ज्या वेळेस आपल्या भक्तावरती संकट येऊ द्या पण भक्ताने जर भगवंताला हाक मारली ना, तर माझा भगवंत परमात्मा तत्परतेने धावून येतो ना, त्याला म्हणतात शीघ्र. पाशी दुर्जनास संवारी, दुर्जनास संवारी, दुर्जनास संवारी, भक्तारान पाया पाशी दुर्जनास संवारी, दुर्जनास संवारी, दुर्जनास संवारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी. कोणते संकट येऊ द्या पण त्या संकटामध्ये जर आपल्या भक्ताने देवाला हाक मारली ना, तर तत्क्षणी त्याच क्षणी माझा भगवंत आपल्या भक्तावरती आलेलं संकट दूर करण्याकरता जातो ना, त्याला म्हणतात तत्पर, त्याला म्हणतात शीघ्र. आणि म्हणून तर जन्माला आलात, भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन पूजन तुमच्या आमच्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून तर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, जन्माला आलात ना, भगवंताची भक्ती करायची, पण त्या भक्ती मागे तुमचा आमचा शुद्ध भाव पाहिजे. कारण का, भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. अभंगाचे पहिले भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. भावे बिन भक्ती, भावे बिन मुक्ती. भावे बिन भक्ती,
टाळ वाजवा टाळ बोलू नये बोलू नये बळविना शक्ती बोलू नये बळविना शक्ती बोलू नये हरी मुखे म्हणा 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 भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. द्रौपदी मातेकडे भावबळ होतं आणि म्हणून तर तिने आपल्या भावबळाच्या जोरावरती भगवंताला हाक मारली. पण तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करत नाही, भगवंतावरती तुमचा आमचा भावही नाही. आणि छोटं संकट आलं की देवा अरे संकटामध्ये जाऊ नये, संकट निवारण कर, पण बळे विना शक्ती बोलू नये. तुमच्या आमच्याकडे द्रौपदी मातीत बळ सुद्धा नाही आणि भगवंताला हाका मारतो, पण तो देव एवढा सोपा आहे का हो? यायला सोपा आहे का? नाही ना. देवही येईल, पण कधी त्याआधी त्या भगवंताला तुमच्या आमची भक्ती प्रिय आहे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. नव्हे नव्हे भक्ती केली तर पाहिजे, पण अनन्य भावाने त्या भगवंताला तुम्ही आम्ही शरण सुद्धा गेलं पाहिजे. कारण का जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीच एकू. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात त्या भगवंताला अनन्य भावानं तुम्ही आम्ही शरण गेलं पाहिजे, तर जीवनाचा खऱ्या अर्थानं उद्धार आहे. पण नाही का नाथ महाराज सांगतात अरे देवा जी लोक तुझी भक्ती करत नाही त्यांना प्रसन्न तरी कसा होशील. भक्ती विना पशु कशासी वाढला सटवीने नेला कैसा नाही. देवा अरे जी लोक तुझी भक्ती करत नाही ना त्यांना सटवी तेव्हाच कशी घेऊन गेले नाही. अरे ती लोक तुझं भजन करत नाही, तुझी भक्ती करत नाही, त्यांना तू प्रसन्न तरी कसा होशील. पण नाही का ना देव जर प्रसन्न करून घ्यायचं असेल ना तर त्याकरता एकच उपाय, तो म्हणजे भाव भक्ती. भावाभक्तीनं भगवंताला शरण गेलं पाहिजे. निश्चितपणे तो भगवंत तुमच्या आमच्या भेटी करता येणार. बघा एकदा शबरी मातेचं लग्न ठरण्यामध्ये आलं. शबरी माता माहिती आहे तुम्हाला? ऐका, शबरी मातेचे वडील शबरी मातेकडे आले. सांगितलं ताई अगं उद्या तुझं लग्न आहे. मग काय झालं बाबा? नाही तू इथे बसले ना, पण तुला एक सांगायचं होतं. काय बाबा? काय सांगायचं? ऐक, उद्या तुझं लग्न आहे आणि हे बघ तुझ्या लग्नाच्या मेजवानी करता एवढे सगळे बोकड आणलेत. पण ज्यावेळेस शबरी मातेनं ऐकलं डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा अहो हे काय? माझ्या लग्नासाठी मेजवानी आहे आणि त्याकरता ह्या मुक्या प्राण्यांचा जीव द्यायचा का? नाही बाबा, हे बरोबर नाही, हे योग्य नाही, नाही हे जमणार नाही. पण नाही का शबरी मातेचे वडील काही ऐकेना. शेवटी रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर शबरी माता एकट्याच जंगलामध्ये पळून गेल्या. लग्न नव्हतं करायचं, एकटं पळून गेल्या. अरे माझ्यामुळे जर इतक्या हजारो मुक्या प्राण्यांचा जीव जात असेल ना तर लग्न नाही करायचं म्हटल्या. वनामध्ये पळून गेल्या. आश्रय घ्यायचा म्हणून एका झाडावरती जाऊन बसल्या. पण त्या झाडाच्या खाली एक आश्रम होतं. आता ऐका, त्या आश्रमामध्ये एक ऋषी राहत होते. पण एकदा त्या ऋषीने शबरी मातेला बघितलं आणि सांगितलं ताई तुम्ही कोण आहात? एक काम करता का? झाडावरती करा आता. पण शबरी मातेने सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि ऋषींनी सांगितलं असं का करता? मग आमच्याकडे यायचं, आम्ही तुम्हाला आश्रय देतो. एक काम करा, आजपासून तुम्ही आमच्या आश्रमामध्ये राहा. ठरल्याप्रमाणे झालं. त्या दिवसापासून शबरी माता त्या ऋषींच्या आश्रमामध्ये राहू लागल्या. रोज सकाळी उठायच्या, सकाळी उठल्या की जंगलामध्ये जायच्या, फुलं तोडून आणायच्या, बोरे तोडून आणायच्या, त्या फुलांची माळ करायच्या, अंगण स्वच्छ करायच्या, सगळ्या रांगोळी टाकायच्या, सगळा आश्रम सजवायच्या. पण एक दिवस ऋषींनी विचारलं माता अहो असं का करताय? कितीतरी दिवस झाले बघतोय मी रोज सकाळी उठल्या की दारासमोर सगळ्या रांगोळी टाकतात,
रोज सगळ्या आश्रमाला सजवतात, जंगलामध्ये जातात, बोरे तोडून आणतात, पण कोणासाठी, का करताय? काही नाही, हे सगळं आहे माझ्या देवा करता, माझ्या भगवंता करता, माझ्या परमेश्वरा करता. का बरं, काय झालं? नाही नाही, मला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. मला असं वाटतं त्या भगवंतानं माझ्या करता यावं, मला भेट द्यावी, ही इच्छा माझ्या मनामध्ये आहे म्हटल्या. मग त्यावेळेस ऋषींनी सांगितलं, शबरी माता, तुम्ही एकच काम करा, तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे ना, तो भगवंत मला प्राप्त व्हावा तर निश्चित प्राप्त होणार. कारण का, तुमच्या मनामध्ये प्रेम भाव आहे, शुद्ध भाव आहे. एक काम करा, तुम्ही कायमस्वरूपी अशीच भगवंताची सेवा करा, भगवंताची भक्ती करा, सडा रांगोळी टाका, त्या भगवंतासाठी बोऱ्या आणत जा. निश्चितपणे तो भगवंत एक ना एक दिवस तुमच्या आमच्या करता भेटण्याकरता येईल. निश्चितपणे शबरी माता, जरी कधी गेलो पण तरी देखील तुझ्या भेटी करता निश्चितपणे प्रभू रामचंद्र येतील, एवढं सांगितलं. पण कालांतराने ऋषी या जगाचा निरोप घेतला जगाचा. ऋषी वारले, पण त्यानंतर सुद्धा शबरी मातेनं आपली भक्ती काही सोडली नाही. रोज पहाटे पहाटे उठायच्या, जंगलामध्ये जायच्या, फुलं तोडायच्या, बोर अर्धी चाखून बघायच्या, गोड असेल तर टोपलीमध्ये घ्यायच्या आणि आंबट असेल तर टाकून द्यायच्या. उष्टी बोरं घेऊन घरी यायच्या, फुलं घ्यायच्या, फुलं घरी आणले की माळा करायच्या, सगळ्या आश्रमाला लावायच्या, आश्रमासमोर सरडा रांगोळी सजवायच्या. सगळं 80 वर्ष निघून गेले, पण रोज मात्र वाटेकडे बघत बघत माझ्या शबरी माता रोज प्रभू रामचंद्राची वाट बघत असायच्या. मेरी झोपड़ी के भागात फूल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भागात फूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर फूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर फूल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे भजन करा एक तारी, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भागात फूल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भागात फूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर फूल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाएंगे, मीठे मीठे बेर में खिलाऊंगी, ओ मीठे मीठे तारे खिलाऊंगी, मेरे कर्मों के पाप सारे मिट जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भागात फूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर फूल जाएंगे राम आएंगे। रोज मात्र शबरी माता वाटेकडे बघत बसायच्या आणि प्रभू रामचंद्राची वाट बघायच्या. मेरी झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे, रोज मात्र मनामध्ये विचार करायचा, सांगायच्या, माझे प्रभू रामचंद्र एक ना एक दिवस येतील, आज येतील, मला भेटण्याकरता येतील. रोज मात्र आपल्या मनामध्ये इच्छा घेऊन बसायच्या. शेवटी 80 वर्ष झाले आणि 80 वर्षानंतर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस शबरी मातेच्या कुट्याकडे आले, आश्रमाकडे आले ना, डोळ्यामध्ये पाणी आलं आणि शबरी मातेला फार आनंद झाला. अरे माझे प्रभू रामचंद्र, माझा देव माझ्या करता आला. प्रभू रामचंद्रांना स्वागत केलं, त्यांचे पादक्षालन केलं, चरण धुतले, त्यांना ओवाळलं, आपल्या आश्रमामध्ये घेतलं. फार आनंद झाला, फार आनंद झाला. काय करू काय नको, काय करू काय नको त्यांच्या मनामध्ये झालं. काय देऊ भगवंताला, काय नको. फार गप्पा मारल्या, फार आपलं प्रेम देवाला सांगितलं. आणि भगवंता, अरे तुला भूक लागली असेल ना, फार दूरहून आलास,
देवा अरे काहीतरी खायला द्यावं. पण त्याच वेळेस प्रभूंनी सांगितलं, शबरी माता खरंच अगं मला फार भूक लागली, काही असेल ना तर दे ना मला खाण्याकरता. शबरी मातेने काय केलं, जंगलामधून आणलेले आपली उष्टी बोरं घेतली. प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये न देता आपल्या हाताने प्रभू रामचंद्रांना खाऊ घालू लागली. पण त्याच वेळेस माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांनी ती बोरं आवडीनं खाल्ली, प्रेमानं खाल्ली. काही बोरं मात्र लक्ष्मणालाही दिली, पण लक्ष्मणाने मात्र खाल्ली नाही. सांगितलं, देवा अरे तू ही बोरं खातोस, दादा अरे तू ही बोरं खातोस, उष्टी आहेत, त्यांनी तुला उष्टी बोरं दिली आणि खुशाल उष्टी बोरं खातो. पण नाही लक्ष्मणा, या बोरांमागे माझ्या मातेचा शुद्ध भाव आहे, प्रेम भाव आहे. किती गोड आहे ती बोरं. आनंदाने माझ्या भगवंतानं ती बोरं सेवन केली. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचा सिद्धांत एवढाच होता, तुमच्या आमच्याकडे सुद्धा शबरी मातेसारखा प्रेम भाव पाहिजे, तरच तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला प्राप्त होईल. पण आपण काय म्हणतो, देव का प्राप्त होत नाही, देव का प्राप्त होत नाही. पण माऊली सांगतात, जर भगवंताची भक्ती केली नाही, अनन्य भावानं शरण गेलो नाही, तर तो भगवंत प्राप्त होईलच कसा. अभंगाचे दुसरे चरण. हरि मुखे मना, हरि मुखे मना, कैसे निदैवत प्रसन्न त्वरित. कैसे निदैवार प्रसन्न त्वरिता, निदैवत प्रसन्न त्वरित. उगाराय निवांत श्री नरसिंहाया, उगाराय निवांत श्री नरसिंहाया. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरि पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित. उगार आहे निवांत शिनशिवाय. जन्माला आलात, पण जन्माला एकदा की आपण आलो की नामचिंतन, भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन पूजन मात्र आपण करत नाही. जन्माला आलो की संसारामध्ये रममाण होतो, संसाराच्या पाठीमागे लागतो, संसारामध्ये सुख शोधतो. मला आज सुख मिळेल, पण सुख काय मिळत नाही. जाऊ दे, आज नाही ना, उद्या मिळेल, पण उद्याही मिळत नाही. आज नाही, उद्या नाही, परवा मिळेल, पण आजचा दिवस निघून जातो, उद्याचा दिवस निघून जातो, परवाही निघून जातो. पण आज उद्या परवा सगळं आयुष्य असं करत करत निघून जातं, पण सुख काय मिळत नाही. याचं कारण काय, आपण जो संसार करतो तो संसार आहे तरी कसा. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही गोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढा. कारण का, तुम्ही आम्ही लोक जो प्रपंच करतो, जो संसार करतो तो आहे तरी कसा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख मात्र कुठेच नाही. मग उगच प्रपंचामध्ये संसारामध्ये कष्ट करून काय फायदा आहे का. उगच प्रपंचामध्ये क्षीण करून काही अर्थ आहे का, नाही ना. मग नुसतं जन्माला यायचं, प्रपंच करायचा, खायचं प्यायचं आणि मरून जायचं, काय अर्थ आहे का जीवनाला, काहीच नाही ना. म्हणून जन्माला आल्यात, भगवंताची भक्ती, भगवंतावरती भाव तुमचा आमचा असला पाहिजे. पण अशी भरपूर लोक आहेत, त्यांना किती सांगावं, भगवंताची भक्ती करा, नामचिंतन करा, नामस्मरण करा, भगवंतावरती श्रद्धा ठेवा, पण ती लोक काही ऐकत नाही आणि त्यांना प्रपंचही सुटत नाही. ऐका, एका गावामध्ये एक 80 वर्षाचे बाबा राहत होते. बाबांचा अंतकाळ जवळ आला, पण
नामचिंतन काही केलं नाही. सगळं आयुष्य निघून चाललं होतं. पण एकदा सुद्धा हरी हरी नुसतं मुखामध्ये आलं नाही. पण बाबांना 3 मुलं होती. 3ही मुलं अगदी परमार्थिक होती. 3ही मुलं बाबांकडे गेली. बाबा, नामचिंतन करा, नामस्मरण करा, अंतकाळ जवळ आलाय. आणि बाबा, आम्हाला माहितीये, तुकोबरांचं प्रमाण माहितीये, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. बाबा, तुमचा अंतकाळ जवळ आलाय. गेल्या जन्मामध्ये सगळं आयुष्य निघून गेलं, पण कधी भजन केलं नाही, भक्ती केली नाही. आता अंतकाळ जवळ आलाय ना, भजन करा, भक्ती करा. पण बाबांनी सांगितलं, मुलांनो, सगळं माझं आयुष्य निघून गेलं. कधी कीर्तनामध्ये बसलो नाही, कधी प्रवचनाला गेलो नाही, जरी गेलो तरी कधी प्रवचन कीर्तन ऐकलं नाही, दुसऱ्यालाही ऐकू दिलं नाही. आता मेलो तरी 72, पण नामचिंतन काही मी करणार नाही सांगितलं बाबांनी. पण बाबा हे ऐकेना आणि मुलंही ऐकेना. पण मुलांनी विचार केला, अरे बाबांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून बाबांना एकदा तरी भजन पूजन करायला लावायचं म्हटले. प्लॅन केला, युक्ती केली. अरे बाबा ज्या खोलीमध्ये झोपताना त्या खोलीमध्ये धान्यांची पोती आहे. बाबा झोपी गेले की बाबांच्या खोलीमध्ये जायचं, धान्यांची पोती फोडून द्यायची आणि बाहेर पळून जायचं. मग याने काय होईल तर ऐका, पोती फोडून दिली का धान्य खाली गळल, त्याचा आवाज होईल, त्या आवाजाने बाबांना जाग येईल. बाबा उठतील, आपल्याकडे येतील आणि सांगतील, मुलांनो, पोती फुटली, पोती शिवा. आता मला सांगा, शिवा म्हटल्यावरती काय होणार आहे? काय होणार आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा. म्हणती जेवाचा तया हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरी 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 मंत्र शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. या मुखानं जर शिव शिव म्हटलं, हरी हरी म्हटलं तर ऐका, निश्चितपणे तुम्हाला आम्हाला सद्गती प्राप्त नक्की होणार. मग नक्कीच बाबांच्या मुखानं नामचिंतन होणार. तिघांना आनंद झाला. ऐका, संध्याकाळची वेळ झाली, बाबांचं जेवण झालं, बाबा रूम मध्ये गेले, झोपणा करता गेले. बाबा झोपी गेले. रात्री 12 साडेबारा वाजले. 3ही मुलं बाबांच्या खोलीमध्ये गेले. बघितलं तर अरे बाबा गाढ झोपलेले आहेत. गाढ झोपेमध्ये बाबा आहेत बघून बाबांच्या खोलीमध्ये घुसले. धान्यांची पोती, सगळी पोती फोडून दिली आणि बाहेर निघून आले. आता सगळं धान्य खाली गळू लागलं, सांडू लागलं, त्याचा आवाज होऊ लागला आणि बाबांना जाग आली. बाबांनी बघितलं, आता बाबा प्रापंचिक होते, प्रपंचाचं संसाराचं फार वेळ. बघितलं तर अरे धान्य खाली गळतंय, हे काय झालं, कुणी गेलं, आरडाओरडा करू लागले. पण आता ऐका, त्या म्हाताऱ्याला उठताही येत नव्हतं, पण म्हातारा कसं बस उठलं. त्या म्हाताऱ्याला बोलताही येत नव्हतं, पण म्हातारा कसं बस बोललं. मुलांनो, पोती फुटली, पोतीला टाचे मारा, पण शिवा काही म्हटलं नाही. अशी काय लोक असतात. ऐका, अंतकाळ जवळ येतो, त्यांना किती समजवा, भजन करा, भक्ती करा, भजन पूजन करा, नामचिंतन करा, पण सगळं आयुष्य निघून जातं. पण भगवंताची भक्ती काही करत पण नाही. तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. म्हणून तर जन्माला आलात. हा जन्म जर वाया घालवायचा नसेल ना, तर भक्ती करायची, भगवंताचं भजन पूजन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून तर माऊली महाविष्णू सांगतात, प्रपंचामध्ये संसारामध्ये इतके कष्ट तुम्ही आम्ही लोक करतो, पण परमार्थामध्ये भगवंताचं भजन नामचिंतन का करत नाही. अभंगाचे 3रे चरण. सायासे करीसी प्रपंच दिननीशी, सायासे करीसी प्रपंच दिननीशी, प्रपंच दिननीशी.
भजसी कवण्या गुण्या ऐका जन्माला आलात पण आपण मात्र प्रपंचमध्ये रममाण आहात. प्रपंचमध्ये सुख वाटतं, रात्रंदिवस फक्त प्रपंचमध्ये कष्ट करतो, राब राब राबतो, पण प्रपंच पूर्ण होतो का? करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची अपुरी वाहवसी. म्हणून परमार्थ करायचाय, भगवंताचं नाम चिंतन करायचंय, भक्ती करायची. पण नाही का प्रपंच कसा आहे का? जिवंतपणी किती धन कमवा, पैसे कमवा, पण एकदा की म्हातारं झालो ना, जाग्यावरती बसलो की कुणीही किंमत देत नाही. मग माऊली ज्ञानेश्वरीमध्ये गोड सांगतात, स्त्रिया म्हणती विवासी बाळे जाती मूर्छेसी किंबहुना चुडासी पात्र होईन. बायका मला पिशाच म्हणतील, मुलं मला बघून भिवून पडतील, घाबरतील, सगळ्यांच्या नजरेमध्ये मी किळशीच पात्र होईल. सगळेजण माझ्या मरणाची वाट बघताय. हे कधी होतं? म्हातारं झाल्यावरती. कारण का म्हातारं झाल्यावरती मात्र कुणीही किंमत देत नाही. म्हणून वेळीच सावध वापस. सावध कशा करता व्हायचंय? भगवंताच्या भक्ती करता, नाम चिंतन करता, भगवंताच्या भक्ती करता, भजन पूजन करण्याकरता. आणि म्हणून तर जन्माला आलात. पण माऊली महावैष्णव सांगतात, एकदा की भगवंताची भक्ती केली, त्या भगवंताला भजलं की निश्चितपणे या दुःखरूपी प्रपंचाचे संसाराचे धरणे तुटून जातील. अभंगाचे शेवटचे चरण. ज्ञानदेव म्हणे करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप 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 करणे. तुटेला धरणे प्रपंचाचे, प्रपंचाचे, तुटेला धरणे प्रपंचाचे, तुटेला धरणे प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. गणाची गणना, गणना कोण करी, कोण करी पुण्याची गणना, कोण 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 करी. सारी गम पध पधनी द पधनी सरे सा, सारी गम धनी नि सरे
देवाचे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. हरी विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, विठोबा, विठोबा, विठोबा. विठोबा, विठोबा. किती वाजले पुरुष मंडळ? किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन? 4 वाजेपर्यंत. त्या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे, पण ऐका शेवटचे माझे 5 ते 10 मिनिटं घेते आणि वाणीला पूर्णविराम. या ठिकाणी जन्माला आलेला आहात, पण प्रत्येकानं मुखानं भजन आणि हातानं टाळी वाजवली पाहिजे. ऐका शेवटी अगदी थोड्या वेळात भजन करायचं, अगदी सर्वांनी हात वर करायचे. सर्वांनी मागच्या महिला तिकडच्या सगळीकडे लक्ष बर का माझं. तुम्ही नाही खाली बसलेले हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईन, हे जरी नाही कळालं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी माझा, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत काय
देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग रडू नको बाळा अरे मी प्राणाला जाते रडू नको बाळा अरे मी प्राणाला जाते तुम्हाला म्हणायची का महिला मंडळ म्हणणार ना सगळ्याजणी मागच्या महिला सर्वांनी म्हणायचंय बर का रडू नको बाळा अरे मी तुम्हाला झोप आल्यात का भूका लागल्यात का बचत गट वगैरे असं काही नाही ना तू म्हण तू तिच्या गटातली असं काही नाही ना वाटतं ना भगवंत प्राप्त व्हावा वाटतं ना सगळ्यांना पुरुष मंडळ तुम्ही फक्त हातानं टाळी आणि तुम्ही म्हणायचंय बर का कुणी लाजायचं नाही रडू नको बाळा अरे मी रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी लोण्याचा गोळा तुला लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी मागच्या खायला देते पाणी हे रडू नको बाळा अरे मी रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी पाणी जा बरं पाणी आणायला कशाला बस हा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 अंगड टोपड तुला घालायला देते अंगड टोपड तुला घालायला देते घालायला देते पाणी घेऊन येते घालायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते आज या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये जे काही सेवा पार पडली ज्यांनी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली दाराडे महाराज आपले मनपूर्वक आभार ज्यांनी उत्कृष्ट अशी गायनाची साथ दिली आपले नाव मला माहीत नाही कोणाचे पण सर्वांचे मनपूर्वक आभार मानते या ठिकाणी गायनाचार्य बाबा असतील दोन्ही गायक असतील आमचे महादू महाराज असतील तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार पाठीमागे ज्यांनी साथ केली गोडासा टाळ वाजवला तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात हाच खरा आनंद आहे बरं का परमार्थाचा इथं नाही तर कुठेच नाही यांच्याकरता जर टाळ्या वाजवा बरं कारण जुनं ते सोनं पण नवं पण पाहिजे ना बरोबर की नाही अतिशय गोड साथ दिली तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आपल्या गावचं भजी मंडळ असेल हार्मोनियम वादक आमच्या गावचे आहेत बरं का आपले देखील मनपूर्वक आभार मानते वेणेकरी बाबा आपले देखील मनपूर्वक आभार सिस्टी मुळे दादा गोड साथ दिली आपलेही मनपूर्वक आभार मानते पुरुष मंडळ महिला मंडळ शांत चित्ताने सर्वांनी सेवा श्रवण केली आपले देखील मनपूर्वक आभार कुणाचं नाव राहिलं असेल तर आपली लेख म्हणून पदरामध्ये घ्या अतिशय दिलगिरी व्यक्त करते ज्यांच्या माध्यमातून सेवा प्राप्त झाली समस्त ग्रामस्थ डोंगरवाडी असेल पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली नळराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नळराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल
क्षमापराध महाराज नाही उच्चारिला अंगीकार म्या तुला क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया भेटी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम वर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय संतन की जय राम या ठिकाणी आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा तिसरा दिवसाची सेवा ज्यांनी आपल्याला श्रवण केली त्या आपल्या छोट्या कीर्तनकार आपल्या शेजारच्या गावच्या हाबाप संस्कृतीत आहे भिन्नर आज हे एक नवीन नेतृत्व आहे ह्या कार्यक्रम 1-2 वर्षामध्ये हाय लेवलचा कार्यक्रम राहील याची सर्वांनी नोंद घ्या आणि आपण या ताईचे आपल्या या डोंगरवाडीतर्फे आपण आभार मानू आणि तसेच या ठिकाणी संजय हरिभाऊ जेटगुले यांची पंगत आहे या ठिकाणी सर्वांनी भोजन